वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत लोखंडी पानाने डोक्यावर आणि छातीवर हल्ला करून एका मातुपेरू प्रियकराने त्याच्या प्रेयसीची निर्गुणपणे हत्या केल्याची घटना घडली। आरती यादव असे या 20 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे। प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे। धक्कादायक बाब म्हणजे भररस्त्यात ही हत्येची घटना घडली आणि आरोपी तरुणीची हत्या करत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका बजावली आहे। या घटनेने सध्या वसई हादरले आहे। वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात ही घटना घडली। आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असताना प्रियकराने लोखंडी पाना काढून प्रेयसीच्या डोक्यावर अनेकदा हल्ला केला। या हल्ल्यानंतर पीडित तरुणी रस्त्यावर पडली होती। त्यानंतर तरुणाने तिच्या छातीवर देखील लोखंडी पानाने हल्ला केला। या हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। पंजाबी ड्रेस घातलेली ही तरुणी रस्त्यावर पडून होती, तर आरोपी तरुण हा हातात लोखंडी पाना घेऊन तिच्या शेजारी बसला होता। दरम्यान या घटनेनंतर आरोपी तरुण माझ्यासोबत असं का केलं असे ओरडताना दिसला। आरोपी तरुणीची हत्या करत असताना रस्त्यावर अनेक जण उपस्थित होते, मात्र कोणत्याही व्यक्तीने तरुणीच्या बचावाचे धाडस केले नाही। याउलट अनेक जण व्हिडिओ काढण्यात मग्न होते। या हल्ल्यानंतर आरती यादव ही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेली दिसली। आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला नव्हता, त्यामुळे त्याला लगेचच ताब्यात घेण्यात आलं। रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून सध्या वालीव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।